धक्कादायक बातमी जी आहे ती काल रात्री मला जवळजवळ 11:30 पावणे 12च्या सुमारास एक फोन आला आणि आधी तर त्यांनी 2दा-3दा फोन केले. मला म्हणाले व्हॉट्सअप कॉलवर तुम्ही या. व्हॉट्सअप कॉलवरनं कॉल झाल्यानंतर म्हणजे होत नव्हता, थ्रू होत नव्हता, तर त्यांनी मला व्हॉइस मेसेजेस टाकले आणि त्याच्यात ते म्हणाले की ताई आता हे आरोपी तिन्ही मिळणारच नाहीत कारण त्यांचं मर्डर झाले. ऐकून अक्षरशः हबकले. म्हणजे मला काही कळेच ना की पुढे काय बोलावं आपण. मग मी त्यांची माहिती SP कवत यांच्याकडे दिली आहे, पण अक्षरशः हादरायला झाले. मला तर खरंच कळत नव्हतं की हे मी ट्विट करू की नको करू, कारण सरपंचाची हत्या केली ते आरोपीचा मर्डर झालाय. ते जे टोटल 7 होते त्याच्यापैकी 3घांची हत्या झाली असं त्या कॉलवरनं सांगण्यात आलं आणि त्यांनी ती जागा सुद्धा सांगितली जिथे 3 प्रेत सापडलेत असं त्या कॉलवाल्याचं म्हणणं आहे. आता हे खरं आहे खोटं आहे काय, त्याच्या मागे कोणी फोन केला मला काही माहित नाही, पण ही माहिती मी SP दिलेली आहे. फक्त हदरून जायला होत आहे की हे चाललंय काय, हे खरं असेल तर चाललंय काय आणि खोटं असेल तर हे कोण कॉल करतंय आणि का करतंय असे प्रश्न पडतात. पण आत्ताच्या घटकेला आपल्याला सगळ्यांना तिथे जाऊन, बीडला जाऊन ही जी हॉरिबल हत्या झाली आहे त्यासाठी त्या कुटुंबाबरोबर उभं राहणं गरजेचं आहे आणि ते करायला आता आम्ही बीडला जातोय. आमच्या मागण्या 2च आहेत. वाल्मिक कराडला अटक करा, धनंजय मुंडेला राजीनामा द्यायला भाग पाडा. कारण असे वरदहस्त असल्यामुळे वाल्मिक कराडसारखी लोक मोठी होतात, मग ते सुदर्शन घुळे, प्रतीक घुळे, सगळे असे लोक, विष्णू चाटे अशी जी माणसं आहेत ही त्यांच्यामुळे उभी होतात.